नमस्कार मंडळी. प्रेग्नेन्सीमध्ये माझं भरपूर वजन वाढलं आणि जवळजवळ 18 किलो वजन म्हणजे 84 किलोपासून 67-68 किलोपर्यंत मी 6 महिन्यामध्ये 18 किलो वजन कमी केलं. आणि तुमच्या समोरच केलं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी माझी सांगितली. पण मला कमेंट येत असतात की सुरुवात कशी करू, काय खाऊ, कसं प्लॅनिंग करू, टाइम टेबल कसं बनवू, ह्याचं अंदाजच लागत नाहीये. त्यामुळे एक तू 30 दिवसाचं तुझं रुटीन सांग. तर मी तुम्हाला आज माझं 30 डेज एक तुम्ही म्हणू शकता वेट लॉस चॅलेंज घ्या स्वतःसाठी. आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात सोपं असतं वजन कमी करायला, कारण थंडीमध्ये आपल्याला क्रेविंग जास्त होतात, खाण्याची इच्छा जास्त होते, भरपूर खाल्लं जातं. पण उन्हाळ्यामध्ये जास्त आपल्या पोटामध्ये जातं पाणी. आणि उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायला सोपं असतं. मी कुणीही डायटिशियन नाहीये, डॉक्टर नाहीये, पण मी माझ्या अनुभवातून, मी माझ्या अभ्यासातून स्वतःचं वजन कमी केलं. मी ही धरसोड केली. मी ही आपण म्हणतो ना ते आज करू, उद्या करू, हे केलं, चालू केलं, बंद केलं. पण जेव्हा जेव्हा एक स्वतःमध्ये गिल्ट आलं, स्ट्रेसमधून जायला लागले, बाहेर जेव्हा पब्लिकली गेल्यानंतर, थोडंसं बाकीच्या लोकांचं ऐकल्यानंतर आपल्याला एक बोललं जातं, कारण आपल्याला बघितलेलं वेगळं असतं. नंतर आपलं तब्येत जेव्हा वाढते, तेव्हा आपल्याला ऐकून घ्यावं लागतं किंवा बोललं जातं, ते आपल्या मनाला लागतं. त्याच्यानंतर मी माझ्यामध्ये जो बदल केला, तो बदल आज तुम्ही बघत आहात. ज्या कॉन्फिडन्सने मी तुमच्या समोर आलेली आहे, तोच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पण यायचा असेल तर वजन कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि वजन अशा पद्धतीने कमी करायचं की त्यांना आपल्या फॅमिलीवर परिणाम नाही झाला पाहिजे. ते स्वतःसाठी असलं नाही पाहिजे किंवा त्याचा फरक दुसऱ्या गोष्टींवर पडला नाही पाहिजे, असं वजन कमी करायचं. कारण मीही फॅमिलीमध्ये राहते, मीही महाराष्ट्रात राहते. आपल्याकडे जे सगळ्यांच्या घरी बनवलं जातं, भाजी, भाकरी, भात, आमटी, वरण, भात, हेच माझ्या पण घरी बनवलं जातं. त्यामुळे वेगळं असं काहीही कधीही मी डाएट असं केलेलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला 30 दिवसाचा बेस्ट प्लॅन म्हणू शकत नाही, पण 30 दिवस मी कसं रुटीन फॉलो करत होते. ॲक्च्युअली मी हे 21 दिवस फॉलो करायचे. 21 दिवसानंतर 7 दिवस रुटीन मोडायचं, कारण शरीराला सवय लागते. 21 दिवसाची सवय लागली की 21 दिवसांनी शरीर त्या सवयीला अनुरूप होतं आणि ती सवय शरीराला लागून जाते. म्हणून 21 दिवस ती गोष्ट पाळायची, 7 दिवस अनफॉलो करायची, परत पुढचे 21 दिवस पाळायची. म्हणून 30 दिवसाचा मी तुम्हाला प्लॅन सांगणार आहे. त्यातला 21 दिवस फॉलो करायचं, 7 दिवस काय नाही फॉलो करायचं हे सांगते मी. आता प्रत्येक गोष्ट जी मी सांगत असते ती माझ्या अनुभवावरून सांगते. मी कुणी डायटिशियन नाहीये, डॉक्टर नाहीये. पण मी माझ्या पद्धतीने वजन कमी केलं आणि माझ्या परिणाम काय म्हणतो, वाईट परिणाम माझ्या शरीरावर अजिबात सुद्धा झालेला नाहीये. उलट माझ्यामध्ये जो आला कॉन्फिडन्स तो तर वेगळाच, पण चेहरा सुद्धा क्लीन होतो किंवा चेहऱ्यावर सुद्धा एका प्रकारचा ग्लो येतो. नाईट शिफ्ट करते लक्षात घ्या मी, तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो गेलेला नाहीये. कारण की ह्या गोष्टी मी डाएट बरोबर फॉलो केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सोडायच्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर मी साखर पूर्णतः सोडली होती. साखर पूर्णतः नाही म्हणू शकत 100%, पण 90% मी साखर सोडलेली. 10% मी कुठं घ्यायचे, ज्या भाज्यांमध्ये, खिरीमध्ये उपवास सोडायला, कार्यक्रमाला गेलो की आपल्याला साखरेचा पदार्थ खावा लागतो. त्यामुळे तिथं मी खाल्ला. पण सगळ्यात जास्त साखर ज्याच्यामध्ये घातली जाते, ती गोष्ट म्हणजे चहा. तो मी सोडला. चहा सोडल्यापासून मला असं वाटतं एक 2-3 गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो. चहा सोडला तसं माझं डबल चिन सगळ्यात सुरुवातीला कमी झालं, कारण वॉटर रिटेन्शन होतं, शरीरामध्ये धरलेलं पाणी जास्त ते बाहेर पडतं आणि शरीर जे असं सुजलेलं असतं ना, ते थोडंसं थोडंसं व्यवस्थित दिसायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे मैदा मी आणतच नाही. मैदा बाजारातून आपल्या घरात आणायचंच नाही. जर आवडत असेल, सपोज घरात रोटी आवडत असेल खाण्यासाठी, तर त्यांच्यासाठी रोटी करायची, आपल्यासाठी गव्हाची चपाती करायची. एवढं तर आपण स्वतःसाठी करू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चालणं खूप महत्त्वाचं आहे. शरीर म्हणजे तुम्ही चाला, व्यायाम करा. मी माझं सांगते, मी चाललेली आहे. चाला, काय करा, पण शरीर ॲक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ॲक्टिव्ह नसेल ना शरीर, मग एवढं सगळं करून काय उपयोग आहे? जर डाएट म्हणतो ना आपण करायचं नाही, एका जागी बसायचं नाही. चाललं पण पाहिजे, शरीराचा मूव्हमेंट झाल्या पाहिजेत. आता मी तुम्हाला एक रुटीन सांगते, ते 30 दिवस कसं फॉलो करायचं ते सांगते. आता रोज 30 दिवस महत्त्वाचं म्हणजे रोज तो 30 दिवस हे तर आपल्याला फॉलो करायचं, पण रोज 30 दिवस पाण्याचं प्रमाण शरीरात व्यवस्थित गेलं पाहिजे. 30 नाही, कंटिन्यू आयुष्यभर पाणी व्यवस्थित केलं पाहिजे, झोप चांगली झाली पाहिजे. टेन्शन अजिबात कशाचं घ्यायचं नाही. 100 वेळा कुणाला विचारायला जायचं नाही, माझं तब्येत कमी दिसतीये का, मी बारीक झालीये का. 100 लोकांना 100 वेळा सांगत सुटायचं नाही, मी डाएटवर आहे, मला हे नको, ते नको, माझ्या ताटात हे वाढू नका, ते वाढू नका. नाही.
आपल्या घरी पाहुणे आली त्यांच्याबरोबर खायचं, सगळं 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 आपण जसं आहे तसं. आपल्याला स्वतःला सेपरेट कधी पाडायचं नाही का, परत थट्टा होते जेव्हा आपण जर नाही केलं पूर्ण, तर मग म्हणलं जातं हो ना तू तर डाएटवर होतीस ना, आता काय झालं तुझं डाएट. त्यामुळे जगाला सांगत सुटायचं नाही, आपलं आपलं सुरू करायचं, कुणाला सांगायचं नाही, आपलं आपलं मनाने आपलं चालू करायचं. कुणी दिलं ताटात एक्स्ट्रा खायचं असं म्हणायचं नाही की मी डाएटवर आहे. आता सकाळची सुरुवात रोज 21 दिवस काय अनफॉलो करायचं ते सांगते मी. पण 21 दिवस रोज सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी घ्यायचं. कोमट म्हणजे उकळतं नाही, नॉर्मली 1 ग्लास कोमट पाण्याचा घ्यायचा. 1 ग्लास कोमट पाणी घेतलं, त्याच्यानंतर ब्रश वगैरे, आणि ब्रश न करता घ्यायचं. त्याच्यानंतर ब्रश वगैरे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 ते 5, आणि मी ब्लॅक कॉफी घेऊन गेली, 4 ते 5 बदाम रात्रीचे भिजवायचे. त्याचे 4 ते 5 बदाम मी लक्षात राहण्यासाठी या सगळ्या वस्तू आणून ठेवल्या. 4 ते 5 बदाम भिजवायचे आणि रात्रीचे भिजत ठेवायचे. आणि ब्लॅक कॉफी, 1 कप ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, काही त्यात टाकायची गरज नाही, आलं बिलं काही नाही, फक्त गरम पाण्यामध्ये ब्लॅक कॉफी आणि हे 4 बदाम कोमट पाणी पिल्यानंतर, ब्रश वगैरे केल्यानंतर खायचे. ते खाल्ले, त्याच्यानंतर एकतर वेट लॉस पावडर बनवून ठेवायची लक्षात घ्या, किंवा एकतर डिटॉक्स वॉटर. डिटॉक्स वॉटर जे आहे ते 1 दिवस जिऱ्याचं पाणी, 1 दिवस मेथी दाण्याचं पाणी, 1 दिवस ओव्याचं पाणी, 1 दिवस कच्च्या बडीशेपचं पाणी रात्री भिजत ठेवायचं 1 ग्लास, आणि सकाळी ते उकळून पिलं तरी चालतं. उकळून नसतं प्यायचं ॲक्च्युली, फक्त थोडंसं गरम करायचं, नाही गरम केलं तरी चालतं, डायरेक्ट तसं घेतलं तरी चालतं. ते हे ब्लॅक कॉफीच्या आधी घ्यायचं, म्हणजे सकाळी कोमट पाणी, त्याच्यानंतर डिटॉक्स वॉटर किंवा हर्बल टी म्हणू शकतो. आणि तो जर चुकून स्किप झाला किंवा विसरलो आपण तो, आणि तो राहिलाय आपला पातेल्यात सपोज राहिलाय, तर दुपारच्या जेवणानंतर घेतलं तरी चालतं. असं काय नाही, असं नाही की सिक्वेन्स तसाच फॉलो झाला पाहिजे. सकाळ सकाळी घेतलेलं चांगलं, विसरलं तर दुपारच्या जेवणानंतर घ्यायचं. आणि वेट लॉस पावडर बनवतोय ती सुद्धा दुपारच्या जेवणानंतर, पण मी फायनल तुम्हाला फिक्स रुटीन सांगते. सकाळी कोमट पाणी, नंतर डिटॉक्स वॉटर, त्याच्यानंतर 4-5 बदाम, ब्लॅक कॉफी. आता नाश्त्यामध्ये काय घ्यावं हा भरपूर जणांचा प्रश्न असतो. नाश्ता काहीही करा गोडाचा सोडून, कोणताही नाश्ता, पोहे असो, उपमा असो. तर अगदीच परफेक्टली मी वेट लॉस करताना खात होते ते सांगते, कडधान्य मी मोजून नाही खाल्ली आहे, कधी मोजून नाही खाल्ली. आता मोजूनचा जमाना आलेला आहे, पण 1 वाटी, बरोबर आहे, 1 वाटी कोणतंही कडधान्य शिजवून घ्यायचं मिठाच्या हळदीच्या पाण्यामध्ये. म्हणजे मी सांगते, मी कधीही कच्चं वगैरे खाल्लं नाही. शिजवून आपलं हळद मिठाच्या पाण्यामध्ये शिजवायचं, थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायचं. बरं, तसं आवडत नसेल, मलाही ते बोर व्हायचं नंतर खाऊन खाऊन. मग मी काय करायचे, कडधान्य कंपल्सरी रोज खायचंय ना, रोज 1 दिवस चना चाट, 1 दिवस मटकीचं चाट, 1 दिवस हिरवे मुगाची उसळ करून खायची, 1 दिवस दिरडं बनवून खायचं कडधान्याचं, 1 दिवस मस्तपैकी ज्वारी आणि बेसन पिठाचं थालीपीठ करून खायचं, 1 दिवस अगदीच कंटाळा आलाय खूपच, आपला ब्रेड घ्यायचा, ब्रेड आणायचा, ब्राऊन ब्रेड आणि सँडविच खायचं. अगदीच काहीच करण्याची इच्छा नाहीये, पण नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही. मग त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे, पीनट बटर हे माय फिटनेसचं पीनट बटर आहे. मी हे आधी खात नव्हते. मी जेव्हा वेट लॉस करत होते ना, तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तुझा नाश्ता जर कधी स्किप होत असेल तर तुला मला आणून देतो. म्हणजे त्यांनी आणल्यापासून मला ह्याची चव आवडली. आपल्याला जी गोडाची क्रेविंग होते ना, ती ह्यानं कमी होते. हे खूप सुंदर लागतं. आणि नाही का, चॉकलेट ह्याच्यामध्ये, शेंगदाणे चॉकलेट तुम्ही घरी पण बनवू शकता. जरी तुम्हाला ह्याची किंमत जरी हे मी टॅग करते प्रोडक्ट तुम्हाला, ह्याची किंमत आपल्याला दिसताना 300-400 जास्त वाटते, पण हे भरपूर दिवस जाते. 1 चमचा खायचं असतं, 1 चमच्याच्या वर खायचं नसतं. रात्रीची शिळी चपाती मस्त कडक करायची तुपामध्ये, त्याला हे लावून खायचं नाश्त्याला किंवा ब्राऊन ब्रेडला लावून. सगळ्यात बेस्ट मला त्या ब्राऊन ब्रेडपेक्षा ना शिळी चपाती कडक करून, शिळी चपाती तुम्ही जर म्हणत असाल ना शिळं अन्न खाऊ नये, पण शिळी चपाती खाण्याचे बेनिफिट तुम्ही गुगलला सर्च करू शकता. शिळी चपातीचे खूप बेनिफिट आहेत. जुन्या काळापासून शिळी चपाती खाल्ली जाते, त्यामुळे शिळ्या चपातीबरोबर हे पीनट बटर खरंच खूप छान आहे. आता नाश्ता प्रॉपर करायचा आपल्याला, प्रॉपर म्हणजे पोटभरीचा नाश्ता करायचा आहे.
म्हणजे पोटभरीचा नाश्ता केला. अजून नाश्त्यामध्ये काय घेऊ शकतो आपण? सोयाबीन असतं आपलं. सोयाबीनच्या कोणत्याही तुम्ही रेसिपी, आजकाल असं काही नाही आहे की मीच तुम्हाला सांगणार आणि तुम्ही करणार. सोयाबीनच्या भरपूर रेसिपीज आहेत. सोयाबीनचं सँडविच करता येतं किंवा सोया चिली. मी तर सोया चिलीशिवाय काय खाल्लं नाही. असू द्या सॉसेस पण खाल्लेलं आहे. सोया चिली करून खाल्लेली आहे मी, आपल्या सोयाबीनची चिली. किंवा पनीर फक्त थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायचं, कट करायचे पीसेस, मस्तपैकी पुदिन्याची किंवा कोथिंबिरीची चटणी ब्रेडला लावायची, किंवा आपली चपाती टिफिनला करतोय ना, म्हणजे मी तर असं आपली बिना तेलाची चपाती लाटायची, त्याच्यावर सगळं ते पनीर, कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, चिली फ्लेक्स टाकायचं, रोल करायचा आणि मस्तपैकी खायचा. हे बेस्ट, सगळ्यात बेस्ट. जास्त खाल्लेलं आहे. जेव्हा माझ्या सासूबाईंनी सुद्धा मला पीठ भरपूर तळून दिलेलं, तुला वेळ असतो नसतो, हेल्दी तुला खायचं आहे तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आपलं थालीपीठ. थालीपीठ 2 मस्त पोटभरीची थालीपीठ आणि दही. अगदीच कंटाळत असेल, बाकीच्यांना खाण्यामध्ये इंटरेस्ट नसेल, नाश्ता करण्यामध्ये, तर असं खूप जणांना वाटतं की पोटमारा केला किंवा खाल्लं नाही तर वजन कमी होतं. हे प्रयोग मी सुद्धा करून बघितलेले आहेत. खरं सांगते तुम्हाला, जेवढं पोट मारलं जातं ना, तेवढ्या डबल गतीनं वजन वाढतं. जेवढं टेन्शन घेतलं जातं तेवढं डबल वजन वाढतं. जेवढी झोप कमी घेतली जाते तेवढं वजन वाढतं. जेवढं शरीर इनॅक्टिव्ह असेल ना तेवढं वजन वाढतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पोट साफ होणं पण महत्त्वाचं आहे. आता झालं नाश्त्याचं झालं. आता दुपारच्या जेवणामध्ये कंपल्सरी वजन कमी करताना कंपल्सरी मी बाउल भरून सॅलड खायचे. म्हणजे अजूनही खाते सलाद खाण्याची मला सवय लागली. मला अजिबात खायला आवडत नव्हतं. बाउल भरून सलाद, कंपल्सरी ज्वारीची भाकरी हाताएवढी, आणि कंपल्सरी हिरवी भाजी, आणि कंपल्सरी डाळ. डाळीला तेल जास्त नाही, तुपाची फोडणी दिलेली डाळ, घट्ट डाळ वाटी भरून, हिरवी भाजी. आता हिरवी भाजी म्हणजे असं नाही की मेथीची भाजीच फक्त, पालकच, किंवा गवारीची भाजी, वेलींच्या भाज्या. ज्या वेलींच्या भाज्या आपण भाजी घेताना ह्याच्यातून आपल्याला काय मिळतंय हा पहिला फोकस ठेवायचा वजन कमी करताना, की आहे का आपल्याला. सगळ्या भाज्या चांगल्याच असतात, जे शेतीतून आलेलं असतं ते चांगलंच असतं, पण आपण आपल्याला आवड निवड पण असते. आवडीनिवडीमध्ये जास्त करून दुपारसाठी मार्केटला जायचं, दुपारसाठी भाजीच प्रेफर करायची. म्हणजे दुकानामध्ये जाऊन भाजी आपण म्हणतो ना, ती भाजी म्हणजे सकाळी कडधान्य पोटात गेलं, दुपारची कुठलीही भाजी गेली पाहिजे पोटात. भाजी म्हणजे असं नाही की मला हे प्रश्न आल्यानंतर मी भाजी भाजी म्हणते, त्याचा अर्थ कळाला की मी भाजी म्हणते दुपारच्या जेवणात, म्हणजे भाजी नाही, शेतातून जी येते ना ती भाजी, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आल्या, ती भाजी म्हणजे भाजी. टोमॅटोची चटणी असो, फ्लॉवर असो, वाटाणा असो, ह्या भाजी मार्केटमधून आणलेली भाजी म्हणजे भाजी दुपारी कंपल्सरी घ्यायची, कारण सकाळी आपण कडधान्य खाल्लंय. हे खायचं. आणि जेवण झाल्यानंतर, दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी घ्यायचा. आता तुम्ही ग्रीन टी कुठलाही आणू शकता. कुणी कुणी त्या टी बॅग्स वापरतं, किंवा मी हा आपला ह्याचा न्यूट्रो व्हॅलीचा ग्रीन टी वापरते. न्यूट्रो व्हॅलीचा तुलसीचा ग्रीन टी आहे, हा पण आहे. हा कसा उकळून चहासारखा पिता येतो, त्यामुळे आपल्याला छान वाटतो. त्याच्यानंतर अजून एक आहे, मला ग्रीन टी मागवायचा आहे, तो खूप फेमस आहे, पण बघू मागवल्यावर आपल्याला रिझल्ट आल्याशिवाय मी मागवत नाही. आणि आता मला रिझल्ट आलेला फरक पण कळत नाही, पण एक पोटाला ना हलकं हलकंसं वाटतं, एवढं. बाकी काही नाही, चव वगैरे काय एवढी विशिष्ट कुठल्या ग्रीन टीची काय अशी चव लागत नाही, कडवटच लागतं. तर ग्रीन टी घ्यायचं आहे दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं. तर काही जण काय करतात, दुपारचं तर जेवण करतात पण त्याच्यावर डायरेक्ट संध्याकाळी जेवतात. पोटाला गॅप ठेवणे म्हणजे पोटाला आणि पोटात आग पडणे, ह्यानं शरीराचं आपण म्हणतो ना ते आपल्याला भूक तर लागलेली असते, पण आपण ती भूक मारत असतो. अजून मी तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी सांगणार आहे की त्या क्रेविंग वगैरे कंट्रोल कशा करायच्या, पण सांगते की 5 ते 5:30 दरम्यान, 5, 5:30, 6 तुम्ही संध्याकाळचं जेवण करताय त्याच्या अंदाजे 2-3 तास आधी किंवा 2 तास आधी काहीतरी पोटाला खायचं. आता पोटाला काहीतरी खायचं म्हणजे मी ऑप्शन्समध्ये सांगते मी काय खाल्लेलं आहे. सगळ्यात जास्त मी खाल्लेली आहे ती म्हणजे भेळ. आपण जी भेळ खातो ना ती अशी नाही भेळ की ओली, त्याच्या टोमॅटो सॉस, चिंचेचा कोळ, अशी नाही. आपली नॉर्मल कांदा, टोमॅटो, फरसाणा, थोडासा फरसाणा, लाह्या, आपली बाउल भरून भेळ, किंवा मखाण्याची भेळ, किंवा काहीच नसेल तर मी हे पीनट बटर आणि ब्रेड खायचे, आणि त्याच्याबरोबर एक ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी दिवसातून 1 ते 2, त्याच्यावर मी कधी जास्त घेतलेली नाही आहे.
ते पण भेळ असेल तर ब्लॅक कॉफी नाही घ्यायची, फक्त पीनट बटर असेल तर ब्लॅक कॉफी घ्यायची. आता संध्याकाळचं जेवण नॉर्मली सगळेजण 7च्या आत करावं असं म्हणतात, कारण दिवस मावळल्यानंतर किंवा सूर्य म्हणतात ना, पोटाची पचनक्षमता जी आहे, आपली पचनक्षमता ती स्लो होते. पण मला कधी 7च्या आत जेवण झालं नाही. मी 8च्या आत जेवणाचं ट्राय करायचे तेव्हा. पण नॉर्मली 9च्या आत तरी ट्राय करायचं, की 9च्या आत जेवण झालं पाहिजे. मी 9च्या पुढं नाही कधी जेवत. 9च्या आत ट्राय करायचं जेवण. कधीतरी कसं आपण आपल्या फॅमिली बरोबरच जेवतो. फॅमिली असल्याशिवाय आपल्याला पण एकट्याला जीव वाटत नाही. अगदी माझं खूपच वजन होतं, म्हणजे मला T1, T2 थायरॉईडच्या टेस्ट सांगितल्या होत्या. तेव्हा मी सीरियस होऊन मी कुणाचीच वाट बघायची नाही. मिस्टरांनी मला सांगून ठेवलेलं, की तुला जेव्हा खायचंय तेव्हा तू खा. पोटाला भूक लागली की लगेच मी 8 वाजता वगैरे खाऊन टाकायचे, 8, 8:15ला. कारण त्यांना यायला कधी-कधी 9, 9:30, 10 होतात. मग आता थांबते, पण त्यावेळेला एक कसं मान झालं, मेंटली माणूस असा चिडचिड होत असते त्याची, की का कुणी येत नाहीये, मला खायचंय, माझं वजन वाढतंय, माझं सगळी तब्येत वाढली, असं असते एक ते चिडचिड. असं काय आपलं नाही की आपलं घरच्यांवर प्रेम वगैरे नसतं, असं काही नसतं. ते असतं, ज्याला होतं त्यालाच कळतं काय चिडचिड असते ती, किंवा स्ट्रेस काय असतो. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी कुठली ग्रीन टी वगैरे काही घ्यायची नाही, कारण झोप येत नाही. पण जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिट नॉर्मल शतपावली करायला जायचं, शांतपणाने शतपावली करायला जायचं, 10 मिनिट वेळ काढून तरी. कारण मी वेळ काढते, मी वेळ काढू शकते, घर बघून, मुलगी सांभाळून, ऑफिसची ड्युटी करून. मग तुम्ही पण काढू शकता. हे 21 दिवस फॉलो करायचं आणि 7 दिवस अनफॉलो काय करायचं, हे सगळं रुटीन बिघडवायचं. हे रुटीन बिघडवायचं म्हणजे शरीराची सवय मोडायची. रुटीन फिक्स असंच ठेवायचं, पण थोडीशी आता नॉर्मली जर आपण एक भाकरी खात असलो ना, तर एक भाकरी आणि अजून चतकोर भाकरी एक्स्ट्रा खायची. संध्याकाळच्या जेवणाचं राहिलं मी काय खायचं, संध्याकाळच्या जेवणामध्ये मी जे घरात असेल तेच. एकतर भाकरी खाल्ली तर भाकरी, भात खाल्ला तर भात. पण भाकरी आणि भात एकत्र नाही. आणि कोणतीही भाजी, कोणती, असं पनीर असो, छोले असो, आपलं वाटाण्याची भाजी असो, वरण असो, काय आपण जे घरी करतो ना त्याच भाज्या, असं सेपरेट असं काय वेगळं नाही. आणि भरपूर कमेंट येतात की आम्ही बटाट्याची भाजी खात नाही, वजन वाढतं. मंगळवारचं तुम्ही आता काय माझ्या घरी येऊन बघत नाही, पण मंगळवारचा मी अर्धी कढई भरून बटाटा खाते. बटाट्यानं वजन कधी वाढतं माहिती आहे का? आपण बटाट्याच्या स्लाइस तेलामध्ये फ्राय करून तळून खातो ना, तसं वजन वाढतं. शिजवलेल्या बटाट्याने कधीही वजन वाढत नाही. अशा कुठल्या गोष्टीनं बटाटा खाल्ला म्हणून एवढे त्याच्यात हे असतात, हे असं काही नसतं. शरीर ॲक्टिव्ह असल्यावर कशानं काही वजन वाढत नाही. बिनकामाचे हे सगळ्यांना गोष्टी बोलायच्या आहेत. असं काही कुणी त्याच्यावर रिसर्च केलेलं नाही की हा बटाटा खात राहिला तर फुगत जाणार माणूस, असं काही नाही. शिजवून खाल्ला ना बटाटा व्यवस्थित करून, काही नाही. आणि तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, जेव्हा आपल्याला अगदी आपण सिरियस आहे वजन कमी करण्याच्या बाबतीत तेव्हा. आता 7 दिवस रुटीन तोडायचं. 21 दिवस झालं की 7 दिवस रुटीन तोडायचं, म्हणजे चतकोर भाकरी, थोडासा अजून अर्धा वाटी भात, फक्त जेवणामध्ये थोडंसं वाढवायचं. रेग्युलरपेक्षा थोडंसं रुटीन मोडायचं. अर्धा तास ग्रीन टी नंतर घेतोय, आधी घ्यायच्या, असं उलटं पालटं करायचं थोडंफार. आणि परत पुढचे 21 दिवस तेच फॉलो करायचं. शरीराची सवय 7 दिवसानं मोडली की परत ते 21 दिवस तेच फॉलो करायचं. तुम्ही एकदा फॉलो करून बघा. ह्याच्यातलं तुम्हाला कोणती गोष्ट आवडली नाही हे कमेंट करून सांगा, किंवा कोणती गोष्ट अवघड वाटली किंवा निसर्गाच्या विरुद्ध वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे क्रेविंग्स होतात. क्रेविंगच्या वेळेला माझं संपलंय आता. क्रेविंगच्या वेळेला हे ना न्यूट्रो व्हॅलीचेच मिक्स सीड्स मिळतात, किंवा तुम्ही दुकानात जर गेला ना त्याच्यामध्ये पंपकिन सीड्स असतात, परत ते मगज बी वगैरे असतात नाही का. ह्याच्यामुळे ना हे मिठामध्ये भाजायचे किंवा जवस मिठामध्ये भाजायचे. आणि आपल्याला जेव्हा क्रेविंग होते ना, काहीतरी खावं खावं असं वाटतं ना, त्यावेळेला 1 चमचा खायचं आणि 1 ग्लास भरून पाणी प्यायचं. क्रेविंग गायब. किंवा आपण आत्ताच खाल्लं ना, आपल्याला 2 तासानं काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होती, त्यावेळेला पहिल्यांदा 1 ग्लास पाणी प्यायचं, बाहेर चालायला जायचं. चालून घरी आल्यानंतर एकतर आठवायचं नाही काय खायचंय, आठवायचं नाही, पण आठवलंच, आपल्याला वाटलंच की खरंच खाण्याची इच्छा आहे, तर आपल्याला भूक लागलेली असते. नाहीतर आपल्याला भूक नसते लागलेली, आपल्या तोंडाला चव आलेली असते कशा काहीतरी खाण्याची. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करून बघा. मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत, म्हणूनच मी माझं वजन कमी केलेलं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळजवळ 14,500 सबस्क्रायबर झालेले आहेत. असाच
माझ्यावर प्रेम ठेवा आणि सगळ्यांनी आनंदाने राहा, शांत झोप घ्या, भरपूर पाणी प्या, उन्हाळ्याची काळजी घ्या. उन्हामध्ये काळे कपडे घालून अजिबात सुद्धा जाऊ नका, खूप डेंजर ऊन आहे. पाऊस आल्यानंतर पावसामध्ये मस्तपैकी भिजा. आता खरं पाऊस येण्याची गरज नाही आहे, पाऊस नको आहे आता शेतकऱ्यांना. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, गोडशी कमेंट करा. थँक्यू, बाय बाय.